हॅलो, नमस्कार. मी प्रियंका. तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी आज माझा ब्लॉग जो आहे तो माझ्या गॅलरीपासून स्टार्ट करत आहे. आणि आता झालेले आहेत 11:30. तर आता लंच टाईम आहे. तर मी आज बनवणार आहे, छान रेसिपी आहे, झटपट होते आणि लवकरात लवकर होते. जर घरात काय अवेलेबल नसणार तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर मी बनवत आहे अंडा करी रेसिपी. आणि अंडा करी रेसिपी बनवायला लागणार आहे आपल्याला टमॅटो, अद्रक, लसूण आणि 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कांदा मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. तर अंडा करी बनवण्यासाठी मी इथे अंडे बॉईल करायला ठेवलेले आहे आणि 15 मिनिटानंतर अंडे पण छान बॉईल झालेले आहे, तुम्ही बघू शकता. तर मी आता अंडे काढून घेणार आहे, त्यानंतर त्याची वरची स्किन काढून घेणार आहे. चला मग आता अंडा करी बनवण्यासाठी फोडणी देते. तर इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून जो मसाला मिक्सरमधनं काढला होता ना, तो मसाला मी त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि अंड्यांची जी वरची स्किन असते ना, ती पण काढून घेणार आहे. इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 3-4 पळी तेल टाकून घेणार आहे आणि जे अंडे होते ना, ते अंडे मी थोडेसे तळून घेणार आहे, जेणेकरून ना आपली जी अंडा करी आहे ना ती छान लागेल. तर अशा पद्धतीने मी थोडेसे सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत अंडे तळून घेणार आहे छानपैकी. खूप छान लागतात असे, म्हणजे थोडीशी टेस्ट, एक वेगळी टेस्ट येते. आता अंडे पण मस्त तळून घेतलेले आहेत मी, तर आता काढून घेते. आता फोडणी देते. त्यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत, त्यानंतर जिरे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाला ॲड करायचा आहे. मी मिक्सरमधून मसाला ग्राइंड केला होता, तो टाकून घेते यामध्ये. यामध्ये ॲड करत आहे चवीप्रमाणे मीठ. आता मी ड्राय मसाले ॲड करत आहे. हळद, मी इथे मिरची पावडर कमी टाकते. ऑलरेडी मी हिरवी मिरची टाकलेली आहे, तर इथे कमी टाकते. तिखट कमी जास्त तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता. गरम मसाला, झाकण ठेवून कमी गॅसवर आपल्याला मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. तर मी ते एका अंड्याचे 2 भाग करून घेत आहे आणि 2 असेच राहू देणार आहे. छानपैकी झालेला आहे, बघू शकतात. आता त्यामध्ये अंडे टाकून घेते. पाणी ॲड करायचं आहे त्यामध्ये. कमी जास्त तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता. इथे मी अंडा करी तयार करून घेतलेले आहे. आता चपात्या लाटून घेते.
इथे माझे बरेचसे कामं झालेले आहेत आणि स्वयंपाकही झालेला आहे. सकाळीच माझ्या इथे मेड येते आणि ती सर्वच कामं करून जाते. झाडू, पोछा, कपडे वगैरे सर्वच कामं. फक्त मला स्वयंपाक करायचा असतो आणि स्वयंपाकही माझा लवकर होऊन जातो. आता सध्या काय होतं आहे, मुलांची एक्झाम चालू आहे तर मुलं लवकर येत आहेत, म्हणजे 10:30 वाजेपर्यंत येऊन जात आहेत. तर मग ते ब्रेकफास्ट वगैरे काही करत नाही, तर त्यांना डायरेक्टली जेवणच देते मी. आणि ते चांगलं आहे. मग होतं काय, ब्रेकफास्ट केला का मग जेवण खूप उशिरा करतात. त्याच्यामुळे मग कसं टाईम चुकतो त्यांचा पण. त्याच्यामुळे मी काय करते, त्यांना जेवणच देऊन देते 11 11:30पर्यंत. आणि इथे अबीर आला आणि अबीर म्हणजे त्याचं नेहमीचंच आहे, तर काही पण नवीन वस्तू आणतो ना, तर दाखवायला घेऊन येतो की हे आणलेलं आहे मम्मी, ते आणलं आहे. मला चालवून दाखवत होता की कसं चालवतात, किती वेट घेतं वगैरे, तो मला सर्व सांगत होता. आणि मला म्हणजे आवडत पण होतं. तो त्याला बोलली की तू दाखव मला फिरवून कसं चालवतं वगैरे, मी तुझा व्हिडिओ शूट करते. तो मला दाखवत होता. त्याला हसायला पण येतं. तो बोलत होता मम्मी असं करतात तसं करतात. म्हटलं ठीक आहे. तो बोलला की तू पण कर. म्हटलं नाही बाबा, मला भीती वाटते ते बघून. तुला कसं प्रॅक्टिस आहे, तू करू शकतो, पण मी नाही करू शकत. तो स्केटिंग वगैरे करतो ना छान, तर त्याला ते जमतं, मला नाही जमणार ते असं करायला. आणि बघू शकता. आणि होवर बोर्ड त्याला असं म्हणतात. तो मला म्हणत होता, तो बोलत खूप छान वाटते मम्मी करायला. ते पूर्ण आपलं म्हणजे याच्याने मूव करतं पूर्ण बॉडीच्या याच्याने. तर तो मला दाखवत होता. आणि त्यानंतर आमचं लंच वगैरे झालेलंच होतं आणि तो मला दाखवत होता. त्याचे शूट मी घेत होती. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया. बाय, टेक केअर.